आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. अजितदादांच्या विमानातील ब्लॅक बॉक्स बाबत अत्यंत महत्त्वाची माहिती समोर. सरकार मोठा निर्णय. 28 जानेवारी रोजी अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अजित पवार हे मुंबईवरून बारामतीला निघालेले होते. अजित पवार यांचं विमान बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरत असतानाच विमानाचं नियंत्रण सुटलं आणि विमान थेट जमिनीला धडकलं. विमान जमिनीला धडकल्यानंतर मोठा स्फोट झाला. क्षणात विमानाला भीषण आग लागली. या घटनेमध्ये अजित पवार यांचा मृत्यू झाला. दरम्यान आता या विमानातील ब्लॅक बॉक्स बाबत महत्त्वाची माहिती समोर येते. घटनेच्या दुसऱ्या दिवशी ब्लॅक बॉक्स सापडला होता. अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात नवी माहिती समोर येते. अजितदादांच्या विमानातील ब्लॅक बॉक्स जळलेल्या अवस्थेत सापडला होता अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे आता या ब्लॅक बॉक्स मधील डेटा रिकव्हर करण्यासाठी तो परदेशात पाठवला जाण्याची शक्यता आहे. अधिक चौकशीबाबत सरकार 1-2 दिवसात महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळते. हा ब्लॅक बॉक्स जळलेल्या अवस्थेत सापडल्यानं त्यातील डेटा खराब झाला का अशी शंका देखील उपस्थित केली जाते. 28 जानेवारी रोजी अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी घटनास्थळावरून ब्लॅक बॉक्स रिकव्हर केला गेला होता. आता जी माहिती समोर आली आहे त्या माहितीनुसार हा ब्लॅक बॉक्स काही प्रमाणात जळलेल्या अवस्थेत सापडल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या ब्लॅक बॉक्स मधील माहिती रिकव्हर करण्याची गरज आहे. त्यासाठी आता ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवला जाऊ शकतो. त्यासाठी केंद्र सरकार याबाबत लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यानंतर हा ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवलं जाणार असल्याची माहिती समोर येते. डेटा रिकव्हरी नंतर त्या ब्लॅक बॉक्स मधून कोणती माहिती समोर येते ते पाहावे लागणार आहे. दरम्यान काही जणांकडून या अपघाताबाबत शंका उपस्थित करण्यात येत असल्यामुळे या ब्लॅक बॉक्स मधील डेटा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. लवकरच डेटा रिकव्हर होण्याची शक्यता आहे.